मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या 1 महिन्यांपासून सर्वच क्षेत्रामध्ये लहान आणि मोठे नाले त्यासोबतच मिठी नदीची साफसफाई करण्याची मोहीम जी आहे ते हाती घेण्यात आलेली आहे। पावसाळापूर्व कामांचा आढावा आणि त्यासोबतच संपूर्ण नालेसफाई जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केल्या जातोय। परंतु ज्या पद्धतीने नालेसफाई होते त्यामुळे मुंबईची तुंबई होऊ शकते अशा प्रकारचा दावा जो आहे तो काल विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला। कारण की प्रशासनाच्या वतीनं पोर्टलवरती जी नालेसफाईची टक्केवारी दाखवली जाते ती टक्केवारी चुकीची आहे अशी विरोधकांच्या वतीनं माहिती देण्यात आली आणि त्याच्यामुळे योग्य ती नालेसफाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। त्यासोबतच आजूबाजूला जे नाल्यांच्या आजूबाजूला जी झोपडपट्टी आहे ह्या झोपडपट्ट्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। कारण की हेच झोपडपट्टीवासीय जे लोक आहेत हे मोठ्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असतात आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जे आहे ते नाले भरतात असा दावा जो आहे तो विरोधकांनी केला आणि त्याच्यामुळे या आजूबाजूच्या नागरिकांवरती देखील कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती मागणी देखील करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या 1 महिन्यांपासून खरं तर ही नालेसफाई केली जाते। कारण की पावसाळ्याच्या अगोदर जवळपास 80 ते 90% नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने समोर ठेवलेलं आहे। त्यासाठी वेगवेगळे दौरे जे आहेत ते प्रशासनाच्या वतीनं आणि सत्ताधाऱ्यांच्या वतीनं केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु जी आकडेवारी नालेसफाईची दिली जाते ती आकडेवारी खोटी आहे असं विरोधकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। सध्या आपण माहीममधील मिठी नदीचा हा परिसर आपण जर पाहिला तर मिठी नदीच्या परिसरामध्ये अजून देखील व्यवस्थित नालेसफाई झाल्याचं या ठिकाणी दिसत नाही आणि त्यासोबतच समोर जी वस्ती आहे या वस्तीतून देखील मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो नाल्यांमध्ये टाकत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे काल ज्या पद्धतीने विरोधकांकडून आणि विशेष करून स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या वतीनं ज्या पद्धतीने प्रशासनाला ज्या सूचना दिल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याचं आता काटेकोरपणे पालन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की 31 मे पर्यंत जवळपास 80% नालेसफाई होईल असा प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते दावा करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने नालेसफाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।